पिंपरी चिंचवड पालिका 1 जुलैपासून मालमत्ता कर वसुलीसाठी व्यापक मोहीम राबवणार। 30 जूनपर्यंतच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता शेवटची संधी। वारंवार आवाहन करून तसंच जप्तीची नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई होणार। पुण्यातील टेकड्यांना आता मिळणार हायटेक सुरक्षा। बोपदेव दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच 22 मुख्य ठिकाणांवर हायटेक सुरक्षा असणार। हायटेक सुरक्षेसाठी 70 कोटींचा खर्च केला जाणार। शिष्यवृत्ती मिळवून परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका। परदेशी शिष्यवृत्ती योजनेचं अनुदान वर्ष उलटूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांना कर्ज किंवा पार्ट टाइम जॉब करण्याची वेळ। पुणे शहर आणि जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी। मागच्या 2 दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण। पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा आल्यानं विमानाच्या हवेतच गिरट्या। भुवनेश्वरहून पुण्याला येणाऱ्या विमानाच्या हवेतच गिरट्या। वैमानिकानं सुमारे 150 फूट उंचीवर असतानाच लँडिंग थांबवलं। कुत्र्याला हुसकावून लावल्यानंतर विमानाचं सुरक्षित लँडिंग। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षांसाठी नोंदणीला सुरुवात। पुणे शहरात 2800 महिलांना तर पिंपरी चिंचवडमधील 3400 महिलांना लाभ। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये कदम वाकवस्ती परिसरात इराणचे झेंडे आणि अयातुल्ला खोमेनी यांचे फ्लेक्स लागले। झेंडे आणि बॅनर लागल्यानं गोंधळाचं वातावरण। काही इराणी नागरिक घोषणाबाजी करत असल्याची सुद्धा चर्चा। पुण्यात घराचं कुलूप तोडून 4.25 लाखांचा ऐवज लंपास। हडपसर भागात चोरीची घटना। हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या अंदरमावळ परिसरात शेतकऱ्यांकडून शेतीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर। पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून यंत्रांचा वापर। मजुरांची कमतरता असल्यानंच यंत्रांच्या सहाय्यानं पेरणी करण्यावर भर।